तो रस्ता एका घनदाट जंगलातून जात होता आणि रात्रीच्या भयान अंधारात आम्हाला काहीच दिसेनासे झाले. झाडांच्या फांद्यांची सावली अत्यंत भीतीदायक वाटत होती आणि रात्री प्राण्यांचे आवाजही ऐकून आम्ही चौघेही खूप घाबरलो होतो. आमच्यासोबत मुलंही असल्यामुळे कुठे गाडीही थांबवता येत नव्हती. मुले अक्षरशः घाबरली होती. आम्ही भीतीने थरथरत होतो. रस्ताही सापडत नव्हता. आता काय करावं काहीच समजत नव्हतं. आम्ही वाट चुकलो होतो. पण तरीही मी माझ्या नवऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. आमच्या सर्वांच्याच मनात भीती होती. मी त्यांच्याकडे पाहिले आणि सांगितलं, घाबरू नका, स्वामींवर विश्वास ठेवा. आपण सर्व डोळे बंद करून त्यांचं स्मरण करूया, तेच आपल्याला या संकटातून वाचवतील, असं मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं. आणि आम्ही चौघांनीही डोळे मिटले आणि आतून स्वामींचा धावा सुरू केला. आम्ही अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ असा जप केला. आमची प्रार्थना इतकी तीव्र होती की आमच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळत होते. त्यानंतर आम्ही पुढच्या वाटेने जायला लागलो तेव्हा अचानक आम्हाला समोरच्या दिशेने एक तेजस्वी प्रकाश दिसला. तो प्रकाश इतका दिव्य आणि शांत होता की त्यांना पाहूनच आमच्या मनातील भीती नाहीशी झाली. तो प्रकाश हळूहळू आमच्या जवळ आला. आम्ही पाहिले की हातात एक मोठी मशाल घेतलेले एक वृद्ध तेजस्वी आणि धिप्पाड व्यक्तिमत्व आमच्या समोर उभे आहे. आमचे डोळे शांत होते. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आले. त्या वृद्ध व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात एक अद्भुत सामर्थ्य होते, कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात स्वामी समर्थच होते. त्यांनी आमच्याकडे प्रेमाने पाहिले आणि ते म्हणाले, काय बाळांनो, एवढ्या अंधारात घाबरलात? मी तुमच्या सोबतच आहे. चला, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. ते आमच्या पुढे चालू लागले आणि त्या मशालीच्या प्रकाशात आम्हाला संपूर्ण रस्ता स्पष्ट दिसू लागला. तोच घनदाट जंगल आता आम्हाला सुंदर वाटू लागला आणि त्याच ओढ्यांवरून जाणे आता आमच्यासाठी सोपे झालेले. स्वामींच्या अस्तित्वाने ती संपूर्ण रात्र शांत आणि सुरक्षित वाटत होती. आम्ही चौघेही न बोलता त्यांच्या मागे मागे जात होतो. आमच्या मनात अत्यंत कुतूहल आणि आश्चर्याची भावना होती की ही व्यक्ती कोण आहे आणि अचानक आपल्यासमोर कसं काय आली. त्यानंतर काही वेळानेच आम्ही अक्कलकोटच्या जवळ पोहोचलो आणि आम्हाला दूरवरूनच मठाचे दिवे दिसू लागले. तेव्हा त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की तुमचे स्थान जवळ आले आहे, आता तुम्ही जा. आम्ही सर्वांनी त्यांचे आभार मानून त्यांना नमस्कार केला आणि थोडे पुढे जाऊन आणि त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिलं तर तेथे कोणीही नव्हतं. तेव्हा आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की ते प्रत्यक्ष स्वामीच होते. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे होते. ती अशी स्थिती होती जी सांगण्याच्याही पलीकडे आहे. स्वामींनी आम्हाला साक्षात दर्शन दिले होते आणि आमच्या मदतीसाठी ते धावून आले होते. त्या मशालीचा प्रकाश अजूनही आम्ही आमच्या डोळ्यात साठवला आहे. आम्हाला कळून चुकलं की स्वामींनी आम्हाला केवळ मार्ग नाही दाखवला, तर त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले. या घटनेनंतर आमची श्रद्धा स्वामींवर अधिकच दृढ झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी सकाळी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. त्यांना डोळे भरून पाहिले आणि त्यांचे खूप आभार मानले. त्यांना समोर बघून आमचे डोळे अक्षरशः पाणावले होते. आमचा हा अनुभव ऐकून मठातील इतर भक्तही थक्क झाले. त्या दिवसापासून आम्ही दरवर्षी एकदाही न चुकता अक्कलकोटला जायला लागलो आणि स्वामींच्या सेवेतही कधीही खंड पडू दिला नाही. तुम्ही स्वामींची सेवा केली, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवला तर तुम्हालाही नक्कीच प्रचिती येईल. तुम्हालाही असे काही स्वामी अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच स्वामी अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.